शुभ संध्या. तुम्हाला माहितीच आहे आज पार्थला आमच्या 6 महिने कंप्लीट झालेत. तर त्याची नेमकी ॲक्टिव्हिटी कशी सुरू आहे ते बघा. आता बघा हे ऐकत नाही आमचा, नुसतं आरडाओरडा करायला लागला आहे. चला आता सोडा, बर खाली सोडा, खाली सोडा. बघूया आता कसं जाते बाळ पुढे, दाखवा आम्हाला. तसं नको, हे बघा हे बघा, असं सोडले की लगेच पलटी मारते. आणि बघा आता कसं जाते पुढं. जावा तुमचं तुम्ही जावा, आम्ही काही करणार नाही मदत तुम्हाला. हां जाऊ दे पुढं, जाऊ दे. चला जोर करा, जोर करा. आज आहे 5 ऑगस्ट 2026. 5 फेब्रुवारीला पारचा जन्म झाला होता. 6 महिने आज कंप्लीट झालेत. पूजाला विचारूया कसं वाटतं आज 6 महिने कंप्लीट झाले, कसं वाटलंय? छान वाटलं, लई लवकर असं डेव्हलप झालं असं वाटलं. बाकी लोक काय त्याला प्रतिक्रिया देतात? छान झालंय, क्यूट आहे, दिसत आहे, छान दिसत आहे, असं लवकर मोठा झालाय. हो. आजी कसं वाटलंय? आता एवढे दिवस छान वाटत होतं, आता हातातच बसेल. हातात बशी नाही, कंट्रोल होईना. कंट्रोल होईना आता. महिना झालाय. चालत झाल्यावर घेऊन जाताय मला आजीला. बघा 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 कसं चाललंय धडपड त्याची. आणि जरा तर फिरवून आणा गोंदा हा? देवीच्या घराकडे 2 वेळा फिरून आणत होते. फिरवून आणा. आता फिरवायची वेळ झाली आहे त्याची. इथंच आहे. इकडं. ये बापरे, हे असं धडपड धडपड चालू असते कंटिन्यू त्याची. घे, घे. थांब. संध्याकाळच्या वेळेस कपडे वगैरे घालत नाही. तो खेकडा मॅन बघा कसं पुढं सरकायला आहे. आता हे 2-4 दिवसातच हे नवीन त्याचं आजच सुरू झालंय ना. असं 2-3 दिवस झालं चालू आहे. आज जास्त करायला लागेल. बघा बघा एकीकडनं ढकलतं स्वतःला. बघा तू आवाज दे. ए पार पैलवान, हो पैलवान. बघा ते खेळणी घेण्यासाठी किती धडपड चालू आहे त्याची. कबड्डी खेळायला नाही. तिकडे बाईक ओ मोठे, कसं वाटलंय पार 6 महिन्याचं झाला? छान वाटतंय. आज त्याला 6 महिने पूर्ण झाले. आणि घरात बाळ असणं हे खूप आनंदाचं वातावरण असतं. आणि आमचंही घर तसंच झालं, गेली 6 महिने झालं. आणि प्रत्येकजण आपापल्या कामात किंवा मोबाईलमध्ये असले की पार झाला की सगळेजण मोबाईल सोडतात आणि त्याला घेतात. हे चांगलं आहे, कारण कोणत्या तरी निमित्ताने मोबाईल सुटला जातं आणि आपणही बालपणात हरवून जातो किंवा आपणही लहान होतो. छान वाटतंय. आता ते पुढं सरकायला शिकलंय. हा, एकदम दिवस झालं तो रांगायला शिकत आहे. त्याची प्रत्येक मुमेंट आम्ही पाहत आहोत, त्याचा आनंद घेत आहोत. खूप छान वाटतंय आणि क्यूट पण दिसत आहे तो अलीकडे. आणि बसायला पण शिकलाय. आणि आम्हाला वाटतं की प्रत्येक काय म्हणतात त्या ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा वाढणं म्हणा तो लवकर करायला लागलाय. आणि पूजांनी म्हणतोय की नको बाबा लवकर मोठा होऊस, लहानच राहा, कारण मुलं मोठी झाली की नाही लहान असली की छान वाटतं. त्यामुळं प्रत्येक क्षण आम्ही त्याचा अनुभवतो. थांबा. शाळेतून आता आराध्य आलेली आहे. पार्थची अक्का साहेब. आराध्याचा एकदम लाडका आहे पार्थ. घ्या बघू, शिका बघू, कसं शिकता तुम्ही. अभ्यास कमी, पार्थला खेळवणं जास्त सुरू आहे. दोन्हीकडे लक्ष दिलं पाहिजे. अजून जरा हात. ये हो अक्कासाहेब, कसं वाटतंय पार्थचं?
छान वाटतं. आज पार्थचा वाढदिवस आहे. जेव्हा तो छोटा होता 1 महिन्याचा खूप असं गोड दिसत होता, आताही खूपच गोड दिसतोय आणि महिनोमहिने त्याचे रूप दिसत आहेत आम्हाला. आणि आज 6 महिन्याचा झालाय तो, तर रांगायला शिकलाय तिने लवकरच. आता आम्ही पुढच्या महिन्यात त्याचं अन्नप्राशन करणार आहोत. आता बाळ पुढच्या महिन्यापासून जेवणार आहे आणि लवकरच तो चालायलाही शिकणार आता. बर, काय काय म्हणते तू पार्थला? डान्स करून दाखवा बघू सगळ्यांना. डान्स. डिंकांग चिक्कांग डिंकांग, डिंकांग चिक्कांग डिंकांग, डिंकांग चिक्कांग डिंकांग, डिंकांग चिक्का डिंकांग, चिक्का डिंकांग, डिंकांग चिक्कांग डिंकांग, डिंकांग चिक्कांग, डिंकांग चिक्कांग डिंकांग, डिंकांग चिक्कांग डिंकांग, डिंकांग चिक्कांग डिंकांग. तो खूप लवकर नाचायलाही शिकला आणि आता नाचता नाचता तो उड्याही मारतो. डिंकांग चिक्कांग डिंकांग, डिंकांग चिक्कांग डिंकांग आणि डिंकांग वाजला चिक्कांग. तर पळत जाईल नाचायला. आतून एवढं मोठी झाली तुझी, मोठी झाली, मोठी झाली. हा, आता ते तिकडे छान छान कपडे बिपडे घालून कल्याण जा बघू. पुढे जा तुम्ही. पुढे कसं जाता? जावा जावा जावा, पुढे जावा जावा. सरका. आहा, सरका, तुम्हीच सरका पुढं. कुस्ती खेळायला लय वेळ तेच परत परत करलं, परत परत करतात. एकदा दोनदा करतात. घे ना, घे ना. हो, काय चाललंय बाबा? बाबा बाबा, त्याला गप बसून दाखवा तुम्ही. आज पार्थचा हाफ इयर बर्थडे आहे, तर कसं वाटतंय बाबा? छान वाटतंय तसं तर. नाही, आता झटपट 6 महिने निघून गेले असंही वाटतंय. पहिले 15 दिवस महिनाभर बाळाला आईकडे द्या. पहिले जसं 15 दिवस महिनाभर अवघड होता, पूजासाठी, माझ्यासाठी, पूर्ण फॅमिलीसाठी. कारण नवीन आल्यामुळं टाइम टेबल तुझं फिक्स नसते, झोपाची वेळ फिक्स नाही, काय खायचं काय नाही फिक्स नाही. पूजावर पण लिमिटेशन, हे खाऊ नको ते खा, याच वेळेस आंघोळ कर, त्याच वेळेस झोप. त्यामुळे तुझ्याही टाइम टेबलमध्ये प्रॉब्लेम, माझ्याही प्रॉब्लेम. काही दिवस महिनाभर ती माहेरी गेली आणि महिनाभरानंतर पुन्हा आली. मला खूप लोक म्हणायचे की मूल झाल्यानंतर खूप असं बाउंड्री लागते, तुम्ही बाहेर फिरू शकत नाही, तुमचं जगू शकत नाही, आईलाही बाबालाही. पण माझ्या बाबतीत, आमच्या बाबतीत तसं घडलं नाही, कारण आम्ही मोठ्या फॅमिलीत राहतो. काय झालं, आम्हाला कुठं जायचं असेल तर आई आहे सांभाळायला, वहिनी आहे, दादा आहे, आराध्य आहे. आणि जेव्हा तो रडत असतो तेव्हा फक्त मी किंवा पूजा त्याला हसवत नाही, तर पूर्ण फॅमिलीच एकत्र येते आणि प्रत्येकाला आपापला रोल माहिती आहे की कोण कुठल्या पद्धतीने खेळवेल. आणि काही 2-3 महिने घरात फक्त राहिल्यानंतर पार्थला शिवच्या म्हणजे आमच्या मामाच्या घराची पण सवय लागली. आई दररोज तिथे घेऊन जाते, तिथे खेळायला खूप जण आहेत. अगदी शिव आहे, पूजा आहे, मामी तर खूप छान खेळवती. तिथे गेल्यानंतर अगदी रस्त्यावर असतानाच लला बाहेर येते पळत पळत, म्हणजे
पार्थाला बाळाला म्हणजे तिथल्याही फॅमिलीचं एक अटॅचमेंट पार्थसोबत आहे, या फॅमिलीचं आहे. आराध्या शाळेला जायच्या आधी पहिला ते येऊन भेटते, शाळेवरून आल्यानंतर येऊन भेटते. आणि जेव्हा तो आराध्याला शाळेतून आल्यानंतर बघतो त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच स्माईल असतं. आणि आता तो हावभाव करतोय, माणसं ओळखतोय, आईला तर ओळखतोय, बाकीच्यांनाही ओळखतोय. त्यामुळं हा जो प्रवास आहे हा आम्ही एकदम जवळून बघितला आणि खूप छान आम्हाला वाटतंय. आणि अजून असंच वर्षभर 2 वर्ष 3 वर्ष त्याला जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आम्ही त्याच्यासोबत छान एन्जॉय करणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ बघून बऱ्याच जणांनी हार्ट पाठवलेत, बऱ्याच जणांना व्हिडिओ आवडलाय तो. तसं तर मी वैयक्तिक किंवा पूजा आम्ही 6 महिन्यापर्यंत त्याचं स्टेटस ठेवायचं नाही असं ठरवलं होतं. 6 महिन्यानंतर त्याच दिवशी 6 महिने जेव्हा होतील तेव्हा ठेवायचं एक थीम आमच्या डोक्यात होती. पूजा मला काही रील पाठवली होती, त्या पद्धतीने आम्ही 6 महिन्याचा प्रवास, कोण काय काय जबाबदारी घेतला, आईचं रोल असेल, घराची फॅमिलीचं रोल असेल, त्या पद्धतीनं माझ्या डोक्यात काही दिवस चालू होतं. आणि त्या पद्धतीने स्क्रिप्ट बनवून एआयचा वापर करून टेक्नॉलॉजीची मदत घेऊन मी ते रील काल रात्री अगदी 10-11 पर्यंत केलं. आणि मला छान वाटतं की सर्वांना ते रील खूप आवडलं. खूप लोकांचे प्रतिक्रिया प्रतिसाद त्या रीलबद्दल छान आले. आणि ते रील म्हणजे फक्त दाखवण्यासाठी नाहीये, आम्हाला एक आठवण राहील. आम्ही आराध्याचं हे असेच व्हिडिओ केलं होतं, पण ते कुठं आम्हाला त्यावेळेला युट्यूब किंवा इंस्टाग्राम नव्हतं, त्यामुळे सगळे व्हिडिओ आमच्या कॉम्प्युटरमध्ये आहेत. पण पार्थच्या वेळेस टेक्नॉलॉजी आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, हे सगळं. आणि आमचं द कोकणे फॅमिली चॅनल, हा द कोकणे फॅमिली चॅनल सुद्धा आहे. अगदी माझ्या लग्नाची सुरुवात त्या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओ पासून झाली. तो पूर्ण प्रवास लग्नाचा असेल किंवा आमचे फॅमिली फंक्शन असतील, घरातले छोटे मोठे इव्हेंट असतील. आणि आता 6 महिन्याचा व्हिडिओ आम्ही काही शेअर केला नाही, पण पार्थचा 6 महिन्याचा व्हिडिओ आणि आता पार्थचा जन्म असेल, त्याचा बारसा असेल, त्याला कुठं आम्ही पहिल्यांदा फिरायला घेऊन गेलो फॅमिली, म्हणजे त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बारशेचे पण येणार आहेत. 100% प्रत्येक इव्हेंट तो जो त्या पार्थाचे जे काही छोटे मोठे इव्हेंट असतील, अगदी घराचा वेलकम असेल, दवाखान्यातले व्हिडिओ असतील, सगळे आम्ही साठवून ठेवले. बारसाचे व्हिडिओ आहे किंवा आम्ही कुठं जेवायला लवकर चालू करा मग. हा लवकरच त्याची व्हिडिओची सिरीज येईल आणि तुम्हाला तेही सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहे. आणि छान वाटतंय आम्हाला. अजून काय प्रश्न आहे? चला बाय बाय. हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. कसा वाटतोय चष्मा माझा? दादा एक बोलणार आहे. आणि पार्थवर तुमचं प्रेम, कोकणे फॅमिलीवर तुमचं प्रेम असंच राहू द्या. या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट्स आवर्जून करा. भेटूया. धन्यवाद. बाय बाय.